नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, निवडणुकीच्या काळामध्ये बरेच सगळे नेते इतके हळवे झालेले असतात की ते काय बोलतात हे त्यांच्याही अनेकदा लक्षात येत नाही. आणि अर्थात ऐकणाऱ्यांच्याही सगळंच काही लक्षात येतं असं बिलकुल नाही. त्यामुळे आपल्यालाच जगासमोर खुळा वेडा दाखवण्याचा जो प्रयत्न अशा नेत्यांकडून होतो तो सामान्य वाचकाच्या आणि श्रोत्याच्या नजरेस आणून देणं मला अगत्याचं वाटतं. संजय राऊत वगैरे किंवा उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आता बोलण्याचा काही उपयोग नाही, कारण त्याच्यावर काही परिणाम होत नाही. पालथ्या घड्यावर पाणी अशी म्हण आहे आपल्या मराठीमध्ये. ही मंडळी जी आहेत, सुप्रिया सुळे, संजय राऊत, जयंत पाटील, उद्धव ठाकरे, हे सगळे पालथे घडे आहेत. त्याच्यात कितीही पाणी ओतलं तरी एक थेंब पाणी सुद्धा त्या पालथ्या घड्यामध्ये जाऊ शकत नाही. म्हणून त्यांच्यावर फारसं बोलणं आवश्यक नाही. पण जी माणसं सर्वसाधारणपणे बुद्धिमान मानली जातात, ज्यांच्याकडे काही प्रतिभा आहे, शरद पवार असतील, प्रकाश आंबेडकर असतील, अशा लोकांकडून जर काही चूक झाली तर ती नजरेस आणून देणं आणि त्यांना आपली चूक सुधारायला आवाहन करणं हे पत्रकारितेचं काम आहे. आणि म्हणून मला ते करावं लागतं. अर्थात बाकीचा मीडिया ते करणार नाही आणि म्हणून तर मला मुद्दाम करावं लागतं. आणि म्हणून अशी जी वक्तव्य खोड्यासारखी येतात त्याकडे लोकांचं लक्ष वेधणं आणि पर्यायाने संबंधित नेत्याचंही लक्ष वेधणं, त्याच्या पक्षाचं लक्ष वेधणं आणि त्यांना दुरुस्तीला प्रवृत्त करणं हे मी माझं कर्तव्य मानतो. आणि म्हणूनच आज मी प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल बोलणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून प्रसिद्ध आहेत. पण त्यापेक्षाही आणखीन एक गोष्ट आहे की ते आपल्या स्वयंभू बुद्धिमत्तेचे मालक आहेत आणि त्यामुळे अनेकदा किंवा बहुतांश विचारपूर्वक बोलतात. ही सुद्धा सत्य गोष्ट आहे आणि म्हणूनच त्यांच्याविषयी माझ्या मनात आदर आहे, अनेकांच्या मनात आदर आहे. पण जर असे प्रकाश आंबेडकर बेताल आणि बेछूट बोलायला लागले तर तो आदर कमी होतो आणि म्हणून त्यांना गदगदा हलवून त्यांची चूक दाखवून देणं आवश्यक बनून जातं. एकूण महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनही कुठलाही फार मोठा प्रभाव प्रकाश आंबेडकर दाखवू शकलेले नाही. हा, एक दोनदा त्यांनी जे काही प्रयोग केले त्यामुळे काँग्रेस पक्ष किंवा कुठल्या ना कुठल्या पक्षाला त्रास झाला असेल, त्या पक्षांचं नुकसान झालं असेल. क्वचित एखाद्या प्रसंगी प्रकाश आंबेडकरांच्या मदतीने कोणाचा तरी फायदा झाला असेल. मला वाटतं 1998 साली ज्या वेळेला शरद पवारांनी, शिवसेना भाजप युती जोरात होती, महाराष्ट्रात मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, त्या काळामध्ये ज्या लोकसभा निवडणुका झाल्या त्यामध्ये शरद पवारांनी सगळ्या रिपब्लिकन गटांना, आंबेडकरी चळवळीच्या सगळ्या गटांना एकत्र करून जो प्रयोग केला होता त्यात प्रकाश आंबेडकर पण सहभागी झाले होते. आणि रिपब्लिकन चळवळीचे 4 खासदार रासू गवई, जोगेंद्र कवाडे, रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर असे 4 खासदार लोकसभेत 48 पैकी 4 लोकसभेत पोहोचले होते. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या सहकार्याचा लाभ होत नाही किंवा त्यांचा कुठेच प्रभाव नाही असा दावा करण्यात अर्थ नाही. अकोल्यातून एकदा मला वाटतं प्रकाश आंबेडकर स्वतःच्या हिमतीवर सुद्धा निवडून आलेले आहेत आणि म्हणूनच त्यांची दखल न घेणं हे चुकीचं आहे. पण आपली दखल घेतली जावी यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजेत त्यात मला असं वाटतं अनेकदा प्रकाश आंबेडकर तोकडे पडतात आणि जितकी ताकद आहे त्यापेक्षा अधिक मोठा जुगार खेळण्यातून प्रकाश आंबेडकर स्वतःचं नुकसान करून घेतात. ही सुद्धा तितकीच वस्तुस्थिती आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकरांनी देशाच्या राजकारणात अक्षरशः नगण्य असलेल्या
हैदराबादच्या असावुद्दीन ओवैसी यांच्या MIM पक्षाबरोबर हातमिळवणी केली होती. 48 पैकी 7-8 काहीतरी मोजक्या जागा ओवैसीना देऊन बाकी सगळ्या प्रकाश आंबेडकरांनी लढवल्या होत्या आणि त्याचा फार मोठा परिणाम 2019च्या निवडणुकीवर झाला होता. पुरोगामी काँग्रेस वगैरे अशा पक्षांचं जबरदस्त नुकसान प्रकाश आंबेडकर आणि ओवैसी यांच्या युतीने आघाडीने केलं होतं. आणि त्याचा फायदा अर्थातच शिवसेना भाजप युती, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या युती आघाडीला झाला होता. पण त्याचबरोबर तो फायदा हा ओवैसींना सुद्धा झाला. ओवैसी यांच्या पक्षाचे इम्तियाज जलील हे संभाजीनगर म्हणजे पूर्वाश्रमीचं औरंगाबाद या मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले होते आणि त्याला फार मोठं महत्व आहे. फक्त महाराष्ट्राच्या राजकारणात महत्व आहे असं नाही. इम्तियाज जलील यांचा प्रकाश आंबेडकरांच्या पाठिंब्यामुळे झालेला विजय हा महाराष्ट्रातच नव्हे, तो ओवैसींच्या पक्षाच्या राजकारणात सुद्धा एक फार मोठा टप्पा होता. कारण दीर्घकाळ अगदी असावुद्दीन ओवैसी यांचे वडील हे लोकसभेवर निवडून जायचे हैदराबाद मधून. तेव्हापासून आजपर्यंत असावुद्दीन ओवैसी आणि त्यांचा जो MIM पक्ष आहे त्याला हैदराबादची एक जागा लोकसभेची वगळता दुसरा कुठलाही खासदार आंध्र प्रदेश, तेलंगणा किंवा अखिल भारतातून निवडून आणणं शक्य झालेलं नाही. अशा ओवैसींच्या पक्षाला महाराष्ट्रातून, मराठवाड्यातून एक खासदार लोकसभेवर निवडून पाठवता आला, ज्याचं नाव इम्तियाज जलील होतं. त्याचं श्रेय ओवैसी यांच्यापेक्षा आणि खुद्द इम्तियाज जलील यांच्यापेक्षा प्रकाश आंबेडकरांना होतं. कारण संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये जिथे अशी एक गठ्ठा मुस्लिम मतं आहेत आणि दलितांची सुद्धा मोठी संख्या आहे, अशा मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांच्या दलित मतांचा पाठिंबा घेऊन आणि मुस्लिम व्होट बँकेवर उभे असलेले इम्तियाज जलील लोकसभेत पोहोचले. तो इतिहास आहे. कारण MIMला हैदराबादच्या बाहेर आणि इतिहासात दुसरा खासदार निवडून आणता आला आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांची ताकद नाही वगैरे वगैरे असले आरोप खोलसट मी करणार नाही. प्रकाश आंबेडकरांची ताकद नक्की आहे. कोणाला जिंकून आणण्याची किंवा कोणाला पाडण्याची ताकद त्यांच्याकडे आहे यात शंका नाही. आणि म्हणूनच गेल्या म्हणजे 2024च्या 4 महिने 5 महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर कुठच्या बाजूला असणार, कुठच्या आघाडीत असणार, महाविकास आघाडीत त्यांना घेतलं जाणार किंवा नाही यावरून सतत चर्चा होत राहिल्या. चर्चा लांबत राहिल्या. झोपाळ्यावर बसावं आणि झोपाळा 1 मिनिट इकडे 1 मिनिट तिकडे जातो, तसं प्रकाश आंबेडकर कधी आघाडीत कधी आघाडीतून बाहेर असं चालू होतं. कधी ते इंडिया आघाडीत होते, कधी नव्हते. आणि अखेरीस प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत समावेश करून घेतलं नाही आणि त्यांना स्वबळावर लढावं लागलं. त्याचा कुठलाही तोटा महाविकास आघाडीला झाला नाही आणि महाविकास आघाडी शरद पवार, काँग्रेस प्रकाश आंबेडकरांना खेळवत राहिले. अगदी उद्धव ठाकरे यांनी सुद्धा प्रकाश आंबेडकरांना खेळवलं. सगळ्यात पहिली आघाडी उद्धव ठाकरेंबरोबर केली होती आणि शेवटच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात त्याच उद्धव ठाकरेंना दगाबाज वगैरे म्हणण्यापर्यंतची पाळी प्रकाश आंबेडकरांवर आली. तेव्हा वाईट वाटतं की हा बुद्धिमान माणूस जेव्हा अकारण मुत्सद्दी, चतुर, धूर्त आणि चाणक्य व्हायला जातो तेव्हा आपलंच नुकसान करून घेतो. असे प्रकाश आंबेडकर जेव्हा बेताल बोलतात तेव्हा म्हणून आवडत नाही आणि त्याचा समाचार घ्यावा लागतो. आज मी परत एकदा प्रकाश आंबेडकरांवर बोलताना हा सगळा इतिहास एवढ्यासाठी सांगितला की काल परवा त्यांचं एक विधान ऐकलं आणि मला खरंच विनोद वाटला की प्रकाश आंबेडकर
यांचा संजय राऊत झालाय का अशी मला शंका आली, कारण एवढं निरर्थक वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी काल परवा केलेलं आहे ते खरोखरच धक्कादायक आहे, खरोखर. पण प्रकाश आंबेडकर बोलले ते गंभीरपणे घेऊन त्यात त्यांची चूक दाखवण्यापेक्षा त्यांनी वापरलेला एक काय गैरलागू असंसदीय शब्द आहे त्याचीच चर्चा जास्त झाली, त्याच्यावर टीका टिप्पण्या बऱ्याच झाल्या की राहुल गांधी लोकांना चू बनवतोय वगैरे. मग चू हा शब्द आक्षेपार्ह आहे, असंसदीय आहे, प्रकाश आंबेडकर असं बोलले वगैरे वगैरे वगैरे. पण शब्दाला महत्व नसतं, शब्द निर्जीव असतात. त्या शब्दातून जो आशय पाठवला जातो, अर्थ पाठवला जातो, त्या अर्थाला महत्व असतं. आणि तो प्रकाश आंबेडकरांनी ज्या कारणास्तव आणि ज्या अर्थाने तो शब्द वापरला त्याची चर्चा कुठेही झाली नाही. मला त्याची गंमत वाटते. प्रकाश आंबेडकरांचा शब्द चू हा शब्द आक्षेपार्ह, असंसदीय, अपशब्द हे सुद्धा मान्य आहे. पण मुद्दा असा आहे की प्रकाश आंबेडकर तो शब्द वापरतात तेव्हा तो त्यांनी समजून तरी घेतलेला आहे का? तो अपशब्द असेल, रागाच्या भरात उच्चारलेला असेल, ज्याला उल्लू बनवणं असं पण म्हणता येईल. प्रकाश आंबेडकर असंही म्हणू शकले असे की राहुल गांधी सगळ्यांना उल्लू बनवत आहेत, मूर्ख बनवत आहेत. त्याऐवजी त्यांनी रागाच्या भरात चू हा शब्द वापरला. पण उल्लू बनवतात हे प्रकाश आंबेडकरांना कधी आणि कसं कळलं? कधी आणि कसं कळलं? जर राहुल गांधी उल्लू बनवत आहेत ते आज बनवत नाहीत. लोकसभेच्या निकालांना आता जवळजवळ मला वाटते 5 महिन्यांचा काळ उलटून गेलाय. 4 जूनला लोकसभेचे निकाल लागले. त्याच्या आधी जवळजवळ 4-5 महिने राहुल गांधी जे बोलत होते तेच आज बोलत आहेत. आणि 4 जून पासून जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 4 महिने होऊन गेले, 4.5 महिने झाले. म्हणजे राहुल गांधी जे काही बनवतात, उल्लू बनवतात, मूर्ख बनवतात, यालाही आता जवळजवळ 8-9 महिने होऊन गेलेत. मग राहुल गांधी उल्लू बनवतात, चू बनवतात, हे प्रकाश आंबेडकरांना कळायला 8 महिने लागले. हे 8 महिने प्रकाश आंबेडकर आपली काय ती बुद्धी आहे ती पाळण्यात घालून त्याला जोजवत आणि अंगाई गीत गात होते का? मुद्दा असा आहे की राहुल गांधी उल्लू बनवत असतील तर ते लोकांना उल्लू किती बनवतात हे बाजूला ठेवा. त्यांनी प्रकाश आंबेडकरांना पण उल्लू बनवलेलं नाही राहुल गांधीने. सांगा मला आठवतं त्याप्रमाणे मार्च महिन्यामध्ये, बहुतेक मार्च महिना होता तो, मार्च महिन्यामध्ये राहुल गांधींची दुसरी पदयात्रा मणिपूर ते मुंबई संपत आली होती आणि मुंबईत येऊन ती संपली. आणि त्यानंतर शिवाजी पार्क मैदानावर एनडीए किंवा भाजप विरोधातली सगळ्यात सर्व पक्षांची एक भव्य दिव्य सभा आयोजित केली होती. त्या सभेमध्ये एकाच मंचावर राहुल गांधी आणि प्रकाश आंबेडकर बसलेले होते. राहुल गांधी आज जे काय बोलतात ते तेव्हाही बोलत होते, शिवाजी पार्कच्या मंचावर सुद्धा बोलले होते. मग तेव्हा त्या मंचावर उपस्थित असलेले आणि पुढच्या लोकसभा प्रचार काळामध्ये स्वतः सुद्धा राजकारणाच्या आणि निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले प्रकाश आंबेडकर हे जागे नव्हते का? राहुल गांधी हे काय करतायत हे त्यांना कळत नव्हतं का? आज जर तुम्हाला वाटतं की राहुल गांधी आज जे काय बोलतायत त्यातून ते लोकांना चू बनवतात किंवा मूर्ख बनवतात, तर मग गेले 8 महिने खुद्द प्रकाश आंबेडकर सुद्धा राहुल गांधींकडून मूर्ख बनवले गेले नाहीत का? राहुल गांधींनी प्रकाश आंबेडकरांना मूर्ख बनवावं, उल्लू बनवावं, इतके प्रकाश आंबेडकर निर्बुद्ध तर नक्कीच नाहीत. मग तुम्ही मूर्ख का बनलात? तुम्हाला मूर्ख किती सहजगत्या बनवलं गेलं याचं विश्लेषण प्रकाश आंबेडकरांनी केलं पाहिजे. आणि लोकांना सांगितलं पाहिजे, अरे माझ्यासारखा बुद्धिमत्तेचा, प्रगल्भ बुद्धिमत्तेचा माणूस सुद्धा राहुल गांधींच्या बहकाव्यामध्ये आला
भूल भुलैयामध्ये आला आणि मी सुद्धा मूर्ख बनलो, कृपा करून तुम्ही यापुढे मूर्ख बनू नका, असं जर प्रकाश आंबेडकर बोलले असते तर मी सलाम ठोकला असता त्यांना, की अनुभवातून माणूस काहीतरी शिकलाय. पण प्रकाश आंबेडकर आपण उल्लू बनलो असं कुठेही म्हणत नाही. ते म्हणतात की राहुल गांधी लोकांना चूप बनवतात, मूर्ख बनवतात. सामान्य माणसं इतकी सहजासहजी मूर्ख बनत नाहीत. सामान्य माणसं व्यवहारी असतात, बुद्धिमान नसतात. प्रगल्भ बुद्धिमत्तेचे सामान्य नागरिक नसतात, पण त्यांना व्यवहार कळत असतो. आणि त्यामुळेच आपल्याला कोण उल्लू बनवत असेल तर पुढची पहिली संधी मिळाली की सामान्य माणूस, सामान्य मतदार, नागरिक त्या माणसाला धडा शिकवल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आगामी विधानसभेच्या ज्या निवडणुका आलेल्या आहेत या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राचा मतदार राहुल गांधी सारख्या उल्लू बनवणाऱ्या माणसाला सीधा केल्याशिवाय राहणार नाही. उल्लू बनवणं वेगळं आणि उल्लू सीधा करणं वेगळं. जेव्हा हिंदीमध्ये ती म्हणे अपना उल्लू सीधा करना, तो मराठी मतदार, महाराष्ट्राचा मतदार, झारखंडचा मतदार लोकसभेमध्ये आपण उल्ली बनवलं गेलो हे समजून चुकलेलं आहे. त्याला प्रकाश आंबेडकरांनी समजावण्याची, शिकवण्याची गरज नाही. हरियाणामध्ये त्याच मतदाराने राहुल गांधींचा उल्लू सीधा करून दाखवलेला आहे. मग प्रश्न असा पडतो की प्रकाश आंबेडकर आता इतक्या उशिरा असलं पांडित्य सांगायला का पुढे आले? कारण त्यांनी जो पहिला लोकसभा निवडणुकीपूर्वी 2 आठवडे, सॉरी 2 महिने जो काय संवादाचा, प्रस्तावाचा खेळ केला, त्यातून त्यांच्या हाती काय लागलं नाही, त्यांना उल्लू बनवलं गेलं. आणि त्यांच्याच आंबेडकरी मतांच्या बळावर भाजप आणि एनडीएला हरवून इंडी आघाडी जिंकली. तेव्हा प्रकाश आंबेडकर उल्लू बनवले गेले. त्याचा राग ते आता काढतायत. पण प्रकाश आंबेडकरांच्या असल्या तळ्यात माळ्याच्या खेळामुळेच आंबेडकरी समाज, दलित समाज हा काँग्रेसच्या मागे आकर्षित झाला. आणि निकाल लागल्यानंतर प्रकाश आंबेडकरांच्या लक्षात आलं की राहुल गांधींनी आपल्याला उल्लू बनवलेला आहे, आपल्याला चू बनवलेलं आहे. आज तुम्ही सांगता त्याची गरज नाहीये, कारण मतदार, नागरिक शहाणा आहे, त्याला अंदाज आलेला आहे लोकसभा निवडणुकीत काय झालं. आणि म्हणून हरियाणाच्या मतदाराने आपली चूक सुधारून दाखवलेली आहे, आपली चूक सुधारून दाखवली आहे. आणि म्हणूनच प्रकाश आंबेडकर आपण उल्लू बनलो हे सांगण्यापेक्षा आणि ते कबूल करण्यापेक्षा राहुल गांधी उल्लू बनवतात असं म्हणतात. पण राहुल गांधी मतदारांना फार काळ उल्लू बनवू शकत नाहीत. हा हरियाणाच्या मतदाराने दिलेला धडा आहे. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्राच्या निवडणुका बघताना, करताना, लढवताना हरियाणात जो धडा मिळालेला आहे तो समजायला पाहिजे. मतदाराला फार काळ उल्लू बनवता येत नाही, हा धडा हरियाणामध्ये समोर आला. आणि अवघ्या 4 महिन्यात हरियाणाच्या मतदाराने राहुल गांधींना सत्याचं दर्शन घडवलं. पण तेच दर्शन प्रकाश आंबेडकर पण घेऊ शकतात. पण प्रकाश आंबेडकर ते करण्यापेक्षा पांडित्य सांगत बसलेत. आणि आपण उल्लू बनलो हे कबूल करण्यापेक्षा राहुल गांधी लोकांना उल्लू बनवतो म्हणून सांगतायत. नका, नका सांग. त्यापेक्षा यापुढे मी उल्लू बनणार नाही अशी शपथ घ्या. सामान्य माणसाला त्या दृष्टीने मदत करा. असले लपंडाव खेळत जे तुम्ही बसलाय अनेक वर्ष, ह्या आघाडी, ती आघाडी, त्याला पाडणार, ह्याला धरणार, हा जो लपंडाव आहे त्यामुळे आंबेडकरी मतदार सुद्धा कंटाळून तुमच्यापासून दुरावलेला आहे. आणि त्यामुळे राहुल गांधी किंवा शरद पवार असतील, महाविकास आघाडी असतील, यांना लोकांना उल्लू बनवणं, चू बनवणं सोपं झालेलं आहे. तेव्हा तुम्ही हा लपंडाव थांबवला तरीही
लोकांना, जनतेला आणि प्रामुख्याने आंबेडकरी जनतेला चू बनवणं हे इतर कोणाला शक्य होणार नाही. कृपा करून हे असली वक्तव्य करण्यापेक्षा जे कोणी उल्लू बनवतात त्यांना आपला हातभार लागणार नाही याची प्रकाश आंबेडकरांनी काळजी घेतली तरी खूप होईल. आपण चू बनायचं, उल्लू बनायचं आणि नंतर सांगायचं तो उल्लू बनवतो, तर दोष त्याचा नव्हतो, त्याचा 70 वर्षापासूनचा धंदा आहे. काँग्रेस, महाविकास आघाडी आणि या सगळ्या पक्षांचा हा 70 वर्षापासूनचा धंदा आहे लोकांना उल्लू बनवणं. त्यामुळेच लोकांनी पर्यायी पक्ष निर्माण केला, बिगर काँग्रेस पक्ष सत्तेवर आणले. आता तर एकपक्षीय बिगर काँग्रेस पक्ष सत्तेत आणला, कारण लोकांना माहितीये काँग्रेस उल्लू बनवते. प्रकाश आंबेडकर, कृपा करून तुम्ही उल्लू बनवू नका. बाकीची जनता आपलं कार्य सिद्धीस न्यायला समर्थ आहे. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.